दरम्यान इथून आपण पाहताय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे वानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच इथून पाहायला मिळते. टॉस जिंकलाय वानिवली टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते शेलू टीमला. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय सलामीवीर सचिन आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय कुमार. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता सचिन, नॉन स्ट्राईक वरती कुमार. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पंचांचा देखील निर्णय येतो इथून. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता. गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतोय शरद. हा गोलंदाज उंच पुरा असा गोलंदाज P1च्या पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे सचिनच्या बॅट मधून इनिंगचा पहिला चौकार पहिल्या बॉलवरती. इथे अगदी आपण पाहताय थोडीशी फेकी वाईड होती. हातामध्ये परफेक्ट थ्रो आला असतं तर कदाचित वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. ही धाव अगदी रिक्स होती या धावेमध्ये. ती सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. 5 धावा धाव फलकापती. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. पहिल्या 2 बॉलमध्ये इथून 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज शरदनं. अगदी आपण पाहतोय दामतच्या मैदानावरती शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये वानिवली ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं वानिवली संघ तिथून जिंकला होता आणि त्याचं प्रत्युत्तर आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का शेलू टीम कडून. कारण की त्यावेळी जर पाहायला गेलं तर कुमार खऱ्या अर्थानं अनुपस्थित होता. कुमार त्या मॅच मध्ये नव्हता आणि आज खऱ्या अर्थानं कुमार आपल्याला या मॅच मध्ये खेळताना इन ऍक्शन पाहायला मिळतोय. आता ही मॅच फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल कारण एकीकडे आपण जर पाहायला गेलं तर आपल्या कर्जत तालुक्यामधील एक नामवंत संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो शेलू संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये खलापूर तालुक्यामधून आलेला वानिवली संघ आपल्याला पाहायला मिळते. लाऊडली अपील परंतु पंच आम्हाला सांगतात वाईट बॉल आहे. वाईट बचाव करायचा होता या ठिकाणी. यष्टिरक्षकाचा प्रयत्न होते परंतु पंच आमचे हुशार आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं हा वाईट बॉल इथे घोषित केलाय. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शरद एक चांगला गोलंदाज आहे. डावकुऱ्या हाताचा 30 सरार. यावेळी अगदी कोणतीही चुकी नाहीये. लिडिंग एज घेत पाठीमागे चेंडू निघालाय. यष्टिरक्षकानं झेल कॅरी केलाय आणि पहिली विकेट आली आहे शेलू टीमची. फलंदाजीतून बाद होईल सचिन. विकेट आले आपण पाहता शेलू टीमची. फलंदाज सचिन इथून मात्र परतला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. एक चांगली सुरुवात त्यानं केली होती चौकारानं शरदच्या विरोधामध्ये परंतु यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती खऱ्या अर्थानं कट करण्याचा प्रयत्न अंगलट आला. तिथे मात्र विकेट देखील पाहायला मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भावेश 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला.
एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं चौथी मॅच एक बिग फाईट. दोन्ही कर्जत तालुक्यामधील मातब्बर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील. कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये अमराई. आकुल टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला. बॉल अगदी आपण पाहताय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चाललाय चौकारासाठी. थँक्यू. 11 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. या ठिकाणी या चौकाराच्या साह्यानं अक्षय मैदानाच्या भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बाटमधून हा चौकार आपण पाहताय. यावेळी फुड्यामध्ये टाकला होता खोल टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्सचा कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन विकेट, कारण की अगदी पाहायला गेलो तो शॉर्ट एक्सचा कव्हरचा क्षेत्ररक्षक जवळ होता, त्याच्या हातामध्ये बॉल होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं इथून जर आपण पाहायला गेलं तर एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हर मध्ये धाबा आल्यात 12, विकेट आली एक. आता सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकता सेकंड पॉवर प्लेला इथून होईल सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता. गोलंदाज वैभव, आणखीन एक खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव. वादवली टीम कडनं बरेचसे गोलंदाज या देखील टीम कडे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. अगदी शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय ना कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. दर्शन येवले यांचं आगमन झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. एक ओव्हर मध्ये आल्यात 12. वैभव दुसऱ्या षटकामध्ये लोअर फुलटॉस ऑन साईडला व्यवस्थित बॅट वरती आलं नाहीये. टायमिंग प्रॉपर करणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर लोअर फुलटॉस होता, थोडासा डीप होता बॉल खाली, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळते. कुमार आता इथून स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फायनली कुमार स्ट्राईक वरती आलाय. पहिला बॉल त्यानं फेस केला होता, एकच जाव त्याच्या बॅट मधून आली आणि आता मात्र तो ऑन स्ट्राईक आलाय. इथे अगदी आपण पाहताय स्वतः कुमारने दर्शवलाय माझ्या बाटीला बॉल स्पर्श झालाय. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये त्यानं दाखवली आहे आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. इथून मात्र हद्रा क्रमांक दुसरी विकेट येते शेलू टीमचा कॅप्टन कुमार इथून मात्र माघारी परततोय. कुमारवरती संपूर्ण जबाबदारी होती. कुमारनं जबाबदारीनं खेळ करणं फार गरजेचं होतं. कॅप्टनची इनिंग मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेची असते, कारण की कॅप्टनला इथून जर पाहायला गेलं तर संपूर्ण संघाला एकत्रित घेऊन खऱ्या अर्थानं एक चांगली इनिंग साकारायची असते, परंतु ते काम अपुरं सोडून मैदानाच्या बाहेर आलाय. नाराज असेल स्वतःवरती, ज्या प्रकारचा फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. ऑन साईडला हा स्ट्रोक केलायचा होता, बॅट ड्रिल करून त्यानं दाखवली देखील, परंतु अगदी आपण पाहतोय जाबिली चेंडू फुड्यामध्ये आला. समोर ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये लीडिंग एज घेत बॉल यष्टीरक्षकाकडे निघाला आणि तिथून मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वानिवली टीम कडनं. मॅच सुरू होण्या अगोदर आपण उल्लेख केला होता, वानिवली टीम खऱ्या अर्थानं कर्जत तालुका त्यांच्यासाठी लकी ठरलाय. इथून पुन्हा एकदा लावली अपील, पंच सांगतात यस यस, फलंदाज बाद.
सरळ पायावरती बॉल अडलला आणि अगदी यशांच्या समोर होते. LBWच्या साह्याने इथून फलंदाज बाद झाला आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रजत इथून दाखल होत आहे. 5व्या क्रमांकावरती रजत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बायनिवली टीम एक मॅच खऱ्या अर्थानं शेलू टीमच्या अगेन्स्ट खेळली आहे. त्यांना खऱ्या अर्थानं या टीमचे डावपेच माहिती झालेत आणि एक स्ट्रॅटर्जी आखून एक रणनीती आखून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी खऱ्या अर्थानं करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. शेकोटी बंद करा, शेकोटी बंद करा प्लीज. आपल्याला विनंती आहे, ज्यांनी कोणी ती शेकोटी पेटवलं त्यांना विनंती आहे की ती आपण विझवायची आहे. इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी आले होते चेंडू पर्यंत परंतु थोडेसे दूर राहिले आणि इथून झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाब्यानं आपण पाहू शकता धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा धाव फलकावरती आल्यात. इथून 3 विकेट ज्या महत्वपूर्ण होत्या शेलू टीमच्या त्या 3 विकेट खऱ्या अर्थानं इथून गमावलात. त्या बॅटिंग करत असताना शेलू टीमनं शेकोटी विझवायची आहे आणि आयोजकांकडनं एक कॅश प्राइज आलंय. ती शेकोटी जर का त्या ठिकाणी विझली तर मात्र त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. शेकोटी जर का विझवली तर जय गुरु यांच्याकडनं 500. समोरच्या बाजूला जी शेकोटी पेटवली आहे ती जर का भिजवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जय गुरव यांच्याकडून. दरम्यान आपण पाहता या ठिकाणी पंच सांगतायत फलंदाज कोणता बाद असेल सर? सॅकिंग एंडवरचा. भावेश इथून मात्र बाद झाला. थँक्यू. बॅनरवरती षटकार आला तर प्रशांतजी सुर्वेराव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून विकेट आले आपण पाहतोय. भावेश देखील बाद झाला. रजत आणि त्याच्या साथीनं आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय अनिकेत. यावेळी अगदी अकुल टप्प्याचा बॉल होता बाहेर निघाला. पंच सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 15 धावा धाव फलकावरती 5 षटकांची मॅच आहे म्हणजे किमान 40+ धावा या धाव फलकावरती आता इथून जमवाव्या लागतील ते शेलू टीमला. ऑन साईडला हलक्या हाताने अगदी आपण पाहताय टर्न केलंय बॉलला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहू शकता धावा आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 8च्या सरासरीनं प्रति षटक 16 धावा धाव फलकावरती आलात. परंतु इथे विकेट ज्या गमावलात बॅटिंग करणाऱ्या टीमनं त्या महत्वपूर्ण आपण पाहताय 4 विकेट. सचिन त्यानंतर कुमार भावेश आणि अक्षय हे चारही आघाडीचे फलंदाज करणार आहोत. दरम्यान जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये धाबा आल्यात त्या 16. पुन्हा एकदा आपण पाहताय या ठिकाणी शरद आलाय गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल अगदी आपण पाहताय राऊंड अप विकेटनं इथून गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आमचे दशरथजी देशमुख. अगदी आपण पाहताय कर्जत टेनिस क्रिकेट मधले मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यशच्या उद्लवलात फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय डीजे.
चांगला बॉल अगदी आपण पाहताय राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पडल्यानंतर अगदी बाहेर बॉल निघतोय आणि तो खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं फलंदाजाला देखील थोडंसं अवघड परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय शर्यतचं हे षटक आहे ना हे फार निर्णायक राहणार आहे या षटकामध्ये आपण पाहताय बरंचसं आपल्याला घडामोडी पाहायला मिळतील दरम्यान हा व्हाईट बॉल आलाय एक्स्ट्राची धाव आपण पाहू शकता 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या व्हाईटच्या धावा खऱ्या अर्थानं अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यांना धाव फलक अगदी पुढे सरकताना पाहायला मिळतंय 17 धावा धाव फलकावरती प्रत्येक गोलंदाजानं एक अव्वंतर चेंडू जरूर फेकलाय आणि त्या अव्वंतरच्या साह्यानं अगदी 3 धावा एक्स्ट्राच्या पाहायला मिळाल्यात ओरपी चेंडू होता ऑन साईडला टर्न केला डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आले तोपर्यंत एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळेल या सिंगलच्या साह्यानं 18 धावा धाव फलकावरती अनिकेतच्या बॅटमधून ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली ऑन स्ट्राईक आता स्वप्नील मित्रांनो जी शेकोटी लगे विझवली नाही ना तर आयोजक येतील तिथे आणि ती विझवतील तर कृपया ती शेकोटी विझवायची आहे ना आंब्याखाली कुणी जाऊ नका जिथे जातो रात्रीचे तो 8 दिवस झोपत नाही इथे सरळ बाटनं धाबा येत नाही अशा वेळी बाट वाकडी करण्याचा प्रयत्न परंतु स्विचिटचा फटका ज्यावेळी तुम्हाला खेळायचा आहे ना त्यावेळी तुमचा बाट आणि बॉलचा संपर्क ॲक्युरेट होणं फार गरजेचं आहे टायमिंग तुमचं प्रॉपर होणं फार गरजेचं आहे त्याच वेळी तिथून धाबा येतात इथे सूचित करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आला आणखीन एक चांगला बॉल यावेळी गतीमध्ये परिवर्तन बॅकअप द्यान थोडंसं स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गतीमध्ये अगदी मिश्रण पाहायला मिळालं आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शरदनं धाबा खर्च केल्या त्या अवघ्या 2 आणि पुनश्च एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली नाहीतर ते बोलतात ना गव्हर्नमेंटने मोदी सरकारने प्रत्येक घरी शौचालय बांधलंय ना प्रत्येक घरी घरोघरी पण अजून पण आपण शेताच्या बांध्यावरती आहेत मला डायलॉग बोलायला लावू नका पुढचा चला आयोजक वारंवार सूचना करतात शेकोटी विझवली धन्यवाद दादा थँक्यू चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या लगेच जास्त वेळ नाहीये दोन्ही टीम साठी सूचना असेल जास्तचा वेळ खर्च करू नका आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत 5 षटकांसाठी 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट होणं फार गरजेचं आहे अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल वानिवली टीम मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहताय ना अलीकडच्या या वर्षामध्ये आपण जर पाहायला गेलं तर वानिवली टीम मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत विभागामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळते स्पीडअप करा आणि नेक्स्ट ओव्हरमध्ये पाणी येईल मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात 18 म्हणजे प्रति षटक आता 6ची सरासरी इथून आपल्याला पाहायला मिळतीये ती शेलू टीमची बॅटिंग करत असताना 18 धाव फलकावरती आल्यात 2 षटकांचा खेळ बाकी आहे या 2 षटकांमध्ये किमान 15+ धावा इथून जमवाव्या लागतील हा व्हाईट बॉल आलाय एक्स्ट्राची धाव पाहायला मिळतीये 19 धाव फलकावरती आल्यात एक्स्ट्राची धाव प्रत्येक गोलंदाजानं जर पियुष पाहायला गेलं ना तर एक अव्वंतर चेंडू फेकलाय कौशल 4थ्या षटकामध्ये आपण त्याला पाहताय पहिला बॉल अव्वंतर आलाय 19 धाव फलकावरती आहेत ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज अनिकेत ऑन स्ट्राईक आहे स्वप्नील ऑन स्ट्राईक एंड वरती आहे इथे हाफ ट्रॅकर होता शॉर्ट आर्म पुल करायचा होता पंचांकडे दाद मागितली जाते वाईट साठी पंच अगदी कोणताही निर्णय देत नाहीये म्हणजे हा डॉट बॉल असेल या डॉट बॉल पासून खऱ्या अर्थानं बचाव करावा लागेल शेलू टीमला या डॉट बॉलला आहे ना सिंगल डबल आणि अगदी चौकार षटकांमध्ये तुम्हाला परिवर्तित करावा लागेल तुम्हाला एक चांगला टोटल पर्यंत इथून पोहोचायचा असेल तर या डॉट बॉलला आला तुम्हाला घालावाच लागेल फटका तर चांगला आहे गॅप मध्ये केलाय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार
जे मास्टर दरम्यान हा चौकार आलाय आणि या चौकारानं धाव फलकावरती 23. आणखीन एक चांगला बॉल, एक चौकाराचा मार खाल्ला, त्यानंतर अगदी आपण पाहतो अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये, रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी आपण पाहताय ज्या फलंदाजानं चौकार लगावला होता त्या स्वप्नीलला इथून खऱ्या अर्थानं सॅक्रिफाईस करावं लागते आपली विकेट. आणि आता मात्र सॅकिंग एंडवरती अनिकेत आला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तर नेरल ग्रुप यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी अनिकेतच्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दर्शन लाड किंवा जय गुरुच्या बॅनरवरती षटकार आला. आता अनिकेतजी लाड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल इथून आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर जर पाहायला गेलं ना तर व्हेरिएशन मध्ये थोडीशी चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले कौशल या गोलंदाजाचे. आणि इथून मात्र डॉट बॉल फेकतोय, परंतु चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे जिथे मात्र फलंदाज स्वप्नील अगदी परतताना पाहायला मिळाला. आकुटापाचा बॉल होता, हलक्या हाताने कट केलाय, परंतु अगदी आपण पाहायला गेलो तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होती आहे. एका धाबेनिशीर धाव फलकावरती आपण पाहताय 24 धाव फलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी जर पाहायला गेलं तर 7 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. या 7 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके इथून पाहत असेल शेलू टीम. इथून खऱ्या अर्थानं थांबवलं गेलंय. रनअप मध्ये थोडस व्यत्यय आल्यानंतर खऱ्या अर्थानं स्वतःला थांबवणं देखील फार गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहताना की एक चुकी आपल्याला अगदी पराजयाकडे घेऊन जात असते आणि ती आता चुकी मैदानाच्या आतमध्ये करायची नाहीये वानिवली टीमला. आकुटापाचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतात वाईट बॉल आहे, थोडेसे बाहेरून गेलाय. आउटसाइड दी ऑप्शन ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र अव्वांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत ते वानिवली टीम कडनं. हा अव्वांतर चेंडू आलाय. धाव फलकावरती 25. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 4थ्या षटकातील आपण पाहताय कुशलच्या ऑन साइडला खेळायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग करावं लागेल. बॉल अँड बॅटचा अगदी आपण इथून पाहायला गेलं ना तर संगनमय तुम्हाला करावं लागेल आणि त्याच वेळी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. बॅटवरती व्यवस्थित बॉल मिडल जा, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. चला, अमराई टीमचे कर्णधार विजय पवार आणि त्यानंतर कलंबोली टीमचे कर्णधार दशरथ देशमुख, दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय, कारण की 1 षटकानंतर आपण लगेच या ठिकाणी टॉस करणार आहोत. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहू शकता अमराई टीम आणि दुसरीकडे आपण पाहताय कलंबोली टीम. दोन्हीही कर्जत तालुक्यामधील अगदी सुपरस्टार्स एकमेकांच्या आगेस आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण की एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना तर दशरथ देशमुख, संतोष गारे आणि त्यानंतर दर्शन येवले, अगदी आपण पाहता योगेश असतील, त्यानंतर सँडी असतील, असे बरेचसे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसरीकडे जर पाहायला गेलं तर ज्यांनी KPL गाजवली आहे, KPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यानं बाईक पटकावली आहे तो सुधीर पवार, त्याच्या साथीनं विजय पवार अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हे पवार बंधू आपल्याला इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. आदी असेल, अगदी निलेश देखील आपल्याला पाहायला मिळेल, अजय असेल, बरेचसे यंगस्टर आपल्याला अमराई टीम कडनं देखील पाहायला मिळतात. एक सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लखन आलाय. इथून मात्र पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावरती आपण पाहताय.
धाव संख्येला खऱ्या अर्थानं लगाम लावली आहे वानिवली टीमनं. मोठे फटके येऊच देत नाहीयेत. अगदी जर पाहायला गेलं ना तर एक चौकार आला होता सचिनच्या बॅटमधून, एक चौकार आला होता भावेशच्या बॅटमधून आणि त्याचनंतर एक चौकार आला होता स्वप्नीलच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर मोठे फटकेच आपल्याला पाहायला मिळाले नाही. डॉट बॉल सिंगल असंच समीकरण पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा फुललेंचा बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त पाहत राहतात चेंडूवरती. वेगानं बॅट जरूर फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. तुम्हाला बॅट अँड बॉलचा संपर्क करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. तुम्ही या टीम मध्ये का आहात, तुम्हाला या टीम मध्ये का स्थान मिळालंय, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऍज अ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये द्यायची आहेत. फटका चांगला आहे. ऑन साईडला टर्न केला. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आले. त्या ठिकाणी शरद आपण पाहताय. तोपर्यंत पुनश्च एकदा सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. इथून जरी धावा कमी झाल्या ना तरी देखील हार मानून जमणार नाहीये. कारण की ज्यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो ना धावांचा पाठलाग करायचा असतो, तो पाठलाग या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र अगदी आपण पाहताय पाठीमागे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, चुकी झाली आहे. इथे आलाय हा महत्वपूर्ण चौकार. खऱ्या अर्थाने या धावगतीला पुढे नेण्याचं काम करेल. या चौकाराची नितांत गरज होती. आखूल टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहताय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. हा चौकार आलाय आणि या चौकारानं आपण पाहताय धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात 36 धावा. गेअर चेंज केलाय फलंदाज धनंजय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चेक करायचंय का? ओके चेक करा. अभिनाथजी टेंबे सर आपण पाहताय. त्या धाबा फार महत्वाच्या होत्या शेलू टीम साठी. त्या धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतात. धनंजयच्या बाट मधून हे 2 चौकार सॉरी 1 चौकार तर आलाय, दुसरा अगदी पेंडिंग आहे. सर चौकार सांगू का? चौकार आहे. अगोदरच निर्णय आला होता. डगआउट मधनं देखील आवाज येत होता हा चौकारच आहे कारण की त्यांना तिथून बॉल दिसतोय. आमच्या समोर अगदी आपण पाहायला गेलं तर ही पोपटी पताक आहे त्याच्यामुळे आम्हाला बॉल दिसला नाही. आमच्या समोरच होता परंतु हा चौकार आहे. या चौकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्या. 36 धावा धाव फलकावरती हे 2 चौकार हे महत्वपूर्ण चौकार होते. जी धावगती थांबली होती ती वेगानं पुढे चालली आहे. 8 न पुढे सरकते या 2 चौकाराच्या साह्यानं आणि 36 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये लखनवरती आक्रमण केलंय 4 परंतु शेवटचा बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा पाहायला मिळाला
आणि इथून षटक क्रमांक 5 देखील समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. 5 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शेलू टीमनं धाबा बनवला तर 36 आणि इथून आता वानिवली टीमला दुसऱ्या सत्रामध्ये धाबा बनवायचा आहेत त्या अगदी 37 आणि या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया. मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती तुम्ही आवाज ऐकणार आहोत संदीपजी गायकवाड सरांचा. दरम्यान आपण टॉस कडे जाऊया. नेक्स्ट मॅच अमराई अमराई आणि कलंबोली दोन्ही टीमचे कर्णधार. दशरथ दादा या टॉस साठी लगेच विजय या ठिकाणी उपस्थित झालेत. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अमराई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहे कलंबोली. एक बिग फाईट बिग लढत. कर्जत तालुक्यातील दोन्ही मातब्बर खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून फाईट करताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या या पटलावरती क्रिकेटच्या या मैदानावरती आपण पाहत आहे फार जवळचे मित्र आहेत परंतु आता दोघं एकमेकांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील. हॅलो 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 सन्माननीय प्रशांतजी दिघे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सन्माननीय प्रशांतजी दिघे. प्रशांतजी दिघे हेड इज अ कॉल. अमराई टीमचा कॉल हेड आणि टेल. इट इज अ टेल. आपण पाहता या ठिकाणी कलंबोली टीमनं टॉस जिंकलाय. दादा आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग करणार. ओके फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपण पाहताय. समोर अमराई टीम आहे सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. सुधीर पवार ज्याने KPL ची मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली आहे अशा टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खऱ्या अर्थानं इथून खेळायचं आहे. तुम्ही फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि किती धावसंख्येपर्यंत अमराई टीमला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरची टीम पण चांगली आहे. त्यात पण चांगले प्लेयर आहेत. सुधीर आहे, सागर आहे, महेश आहे, विजय आहे. भरपूर चांगले प्लेयर पण 40-45च्या आसपास त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि दादा नक्कीच आपण पाहताय बऱ्याचशा रजनी स्पर्धा आपण खेळताय. कर्जतच्या बाहेर देखील आपण खेळताय परंतु अजय दादा दिघे यांनी केलेलं हे आयोजन आपण पाहताय. या आयोजनाबद्दल आणि आमच्या आयोजकांबद्दल काय सांगाल? नाईट स्पर्धेचे आयोजन करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही पण त्या मानाने एकदम चांगले आयोजन कमी वेळात केलेलं आहे. सुंदर आयोजन आहे. तर नक्कीच ते कलंबोली टीमचे कर्णधार आपण पाहताय दशरथजी देशमुख. आपण जाऊया अमराई टीमचे कर्णधार या ठिकाणी आपण पाहताय विजय पवार आपल्या साथीनं आहेत. खऱ्या अर्थानं टॉस इथून विजय तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. तर नक्कीच आता तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचंय. समोर आपण पाहताय कलंबोली संघ दशरथ देशमुख सारखे अगदी आपण पाहताय ज्यांच्याकडे कॅप्टन कुल म्हणून पाहिलं जातं. या टीमच्या अगेन्स्ट किती धावा उभारण्याचा तुमचा मानस असेल? 55 ते 60. नक्कीच असे कोणते फलंदाज तुमच्याकडे आता आहेत की तुम्ही या धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? दादू आहे, आदित्य आहे, सुधीर पवार आहे. नक्कीच आज दादू देखील इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि एक प्रश्न जरूर विचारेन की विजय अगदी आपण पाहताय ओपन क्रिकेट म्हणजे प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट देखील तुम्ही खेळताय परंतु आपल्या कर्जतमध्ये ज्यावेळी रजनी स्पर्धेमध्ये आपण खेळताय त्यावेळी कसं वाटतं? ओके ओके ते बॅटने आणि बॉलने भरपूर काही बोलून जातात परंतु माईक वरती फार कमी बोलतात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. आणि लगेच आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आवाज तुम्ही ऐकणार आहोत ते आमचे संदीप गायकवाड सरांचा. थँक्यू. धन्यवाद. शेकोटीवाले दादा ज्यांनी पण शेकोटी भेटवले त्यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आहे. येऊन घेऊन जायचे. हा घ्या विझवा जरा विझवा. पाठीमागे बघा स्टेजच्या पाठीमागे अजून एक मंडप टाकलेला आहे तिथे तुम्हाला पारितोषिक आहे. लगेच भेटेल तिथे. ओके धन्यवाद. आपण पाहतोय मैदानाकडे 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. जयेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय प्रतीक ही जोडी मैदानावरती आहे. धनंजय गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो शिलू संघाकडून. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने
इथे फुल लाईनचा चेंडू, फुलटा चेंडू पाहिला गेला इथे अनिकेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं बघा, फलंदाज पहिल्या चेंडूवरती धावबाद होतोय. एकदा वाचला होता पण दुसऱ्यांदा आपण पाहिलं गेलं स्वतः गोलंदाजाने केलेला थ्रो यष्टीवरती आदरला. फलंदाज धावचीत. झटका क्रमांक 1 होऊन रेडी. एक मोड़ नहीं है, एक बार रिटर्न आया फिर डायरेक्ट पेवेलियन के दरवाजे पे खड़ा हुआ. फलंदाज कॅप्टन प्रतीक माघारी परतलाय. जरूर आपण केपीएलचा विषय काढला आणि जरूर आपण या चेंडू नंतर जरूर सांगूया. आपण इथे फेकलाय चेंडूला कॉम बॉक्स मध्ये, आउट ऑफ पार्क. बिग हिट, हाय यूज, हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार ठोक डीजे. जिंकणारा संघ आपण पाहिला हा वानिवली संघ. हलक्या हाताने ग्लान्स केलाय अनिकेत त्या ठिकाणी पोहोचला. जरूर एक धाव या ठिकाणी घेतली जाईल बघा. दर्शन येवले या ठिकाणी आहे. दर्शन येवले आपण पाहिलं होतं केपीएल मध्ये पहिल्या 2 मॅच मध्ये त्याचे विकेट 7 होते. त्यानंतर काय झालं काय माहिती, घरी गेला कुठे पडला, हात फ्रॅक्चर करून आला. SMS टाकला आम्हाला मी खेळणार नाही म्हणून. त्यानंतर डायरेक्ट इंजर्डच झाला तो. नाहीतर एखादी सायकल दर्शन घरी असते आपल्या. ओके, पुढच्या वर्षी असं कुठं जाऊ नको. मॅच होईत ना पूर्ण संपत नाही ना तो परत घराच्या दरवाजा जाऊ न जाता बाथरूम मध्ये पण घुसू नको. हा, तिथे पण चिकट असतंय. ओके, इथे गॅप मध्ये चेंडू पेक्षा कव्हर रिझन मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे शर्यत मैदानावरती गेलाय. अग्रमंप फलंदाजी करणारा हा खेळाडू त्याच्या बॅटमधून चौकाराला बघा. पुन्हा एकदा विनंती आली आयोजकांकडून, दादा तुमचे जे टी शर्ट इथे दिसतात आम्हाला आमराई आहेत ना, प्लीज दादा बघा ना. आयोजक आम्हाला बार बार बोलतात. चांगलं वाटतं का तुम्हाला? विश्वास शेकोटी ती इथे आपण पाहतो सुरेख फटका शरदच्या बॅटमधून आलाय. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट, षटकार. चेंडू ओ अकिब सर विझवला. शेकोटी विजली, विझवली. नका टेन्शन जाऊ. चालू आहे का दादा? तिथे आले तर आयोजक लवकर निघून जा तिथून. हा, 17 धावा आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती लागले गेले तर 5 चेंडू. जरूर आपण पाहतोय दशरथ पाटील असते ना दादा. दशरथ पाटील काय म्हणाले असते माहितीये का, दादा एवढी तुम्हाला शेकोटीची गरज आहे ना तर ह्या जवानपणी लगेच लग्न करून घ्या. शेकोटीची गरज भासणार नाही. म्हणजे मतलब सांगतो तुम्हाला, लग्न झालेला माणूस एवढा रात्रभर असं राहणार नाही ना घरच्या बाहेर. त्याला घरी जाणं गरजेचं आहे. हा, म्हणून सांगतोय शेकोटी लवकर उजून घ्या. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 17. टाइम असणार. ओके, धन्यवाद दादा. असेच पारितोषिक लागले पाहिजे. 2 ओव्हरमध्ये सामना संपवा, 10,000 रुपये घेऊन जा. धन्यवाद. 17 धावा आपण पाहिल्या स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 20 धावांची गरज.
निहाल शेट्टी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमा रेखा पार. बॅकवर्ड रिजन मध्ये आलेला हा जहेजच्या बॅट मधून बेहतरीन षटकार. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 17 इथं 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती आल्या 6 धावा. प्रतीक गोल्डन डायमंड डकचा विकेट आपण पाहतो त्याच्या माध्यमातून रनआउटचा विकेट. पहिल्या चेंडूवरती धावबाद झाला होता. सुरेख सुरुवात केली होती या शिरू संघाने पण ते सातत्य राखताना अपयश आलं. इथे पुन्हा एकदा पाहतोय खराब चेंडूचा होता. तिथे चांगले क्षेत्ररक्षण साहिल आपण त्या ठिकाणी पाहतो. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल वाईटची जरूर. प्लस आपण पाहतोय एक्स्ट्रा अर्थात 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती होतील. वाईट प्लस 1 धावसंख्या 25. 12 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू निहाल तयार. हलक्या हाताने आपण पाहतोय पॉइंट आणि गल्लीमधून चेंडू ढकलला. दरम्यान 2 मध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला. त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आज आपण पाहतोय सचिन कुमार, भावेश, अक्षय, रजत, अनिकेत, स्वप्नील, धनंजय एक खेळाडू होते पण त्यांना ते धावा बनवता आले नाहीत. काहीसा थपाईट गेले आपण पाहतोय. धनंजयने 2 चौकार जरूर लगावले होते. सचिनने चांगली सुरुवात केली होती चौकार लगावून. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर आपण पाहतो कुमारने सिंगल काढली आणि चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो सचिन पुन्हा एकदा बाद झाला. त्यानंतर वैभवने लगातार 2 धक्के दिले. एखादा चमत्कारी गोलंदाज लगावा लागेल. लगातार 2 षटक निर्धाव फेकावे लागतील. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. इथे चेंडू डीप विकेट रिजन पार करणार 6 धाब्यांसाठी षटकार आलाय. शेर भिडेंगे कर्जत तालुक्याचे अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू एकामेकासमोर भिडतील. एकीकडे विजय पवार, दुसरीकडे असेल संतोष घारे. मैदानात कशा प्रकारे सुटणार थंडगार वारे. कारण इथे संतोष घारेची गोलंदाजी, समर सागर सावंतची फलंदाजी. एकीकडे विजय पवार, दुसरीकडे दर्शन येवले. एकीकडे संदीप नाईट मॅचला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हाईट बॉडी पर्सनॅलिटी पाहिलं गेलं तर समोरचा गोलंदाज थरका बुडेल पण मैदानावरती कशी कामगिरी होईल आजचा इतिहास सांगेल. जाऊया मैदानावरती. इथे सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. 4 धावांची गरज आहे. पुढची मॅच पंच असून दे, कॉमेंटेटर असून दे, हे प्रेक्षक यांच्यासाठी खूप मोठी मेजवानी असेल. कारण केपीएल स्टार सुधीर पवार मैदानावरती अवतरणार. बाईकर मॅन एक बाईक त्यांच्या नावावरती लागले गेले. केपीएल मध्ये 300 प्लेयर मधून आपण पाहतो अग्रेसर झालाय. सिरीज लाखोच्या प्रेक्षकांच्या समोर घडलेली ती स्पर्धा आणि तिथे
सुधीर पवार ठरलेला हिरो तो मैदानावरती खेळताना दिसणार. धनंजय शॉर्ट चेंडू आपण पाहतोय. विनोद हा ओके झाली. आता कर्जत दौलीची जत्रा जवळ आले. झाली का? ओके धन्यवाद. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 35. 2 धावांची गरज आहे. कारण आपण पाहिलं गेलं जिथे दादा 1000 रुपये फक्त आम्हाला लागतील द्यायला. हा हा लाजवाब स्माइल के साथ सेल्फी खींच मेरा फोटो. जाईल त्या ठिकाणी वानवली टीमसाठी. कारण आम्ही पाहिलं गेलं तर वाकदच्या मैदानावरती एका माणसाने लावलं होतं जर मॅच जिंकली तर आम्ही बोकड आणू. आम्ही बोकड मैदानावरती आणला होता. बरोबर दशरथ देशमुख साहेब? बोकड आपण मैदानात आणायला लावला होता. म्हणजे बक्षीस लावलं ते बक्षीस द्यायला लागतंय. आपण पाहतोय. हा तर स्पीड अप होईल आता लगेच. झालं समाप्त झालं या मॅचचा हिरो. शरद ठरला या मॅचचा हिरो. शरद या मॅन ऑफ द मॅच साठी धन्यवाद. पुन्हा एकदा जगदीश सर. जगदीश सर 7 चेंडू आणि 19 धावा. जगदीश सर पुन्हा एकदा आलो. 3 ओव्हरमध्येच मॅच खतम. जाऊया. 2 ओव्हर 14 धावा 2 विकेट. त्यानंतर 19 धावाची खेळली अष्टपैलू कामगिरी करणारा शरद ठरला या मॅचचा हिरो. समीरजी दाभणे साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. आणि जरा समीर दादा दाभणेची आपण पाहतोय जेव्हा क्षेत्ररक्षण लागेल तो परत थोडंसं इंटरव्ह्यू पण घेतलं जाईल. मुलाखत घेतली जाईल. या समीरजी दाभणे सर या. जरूर आपण पाहतो जेव्हा क्षेत्ररक्षण लागेल शरद बरोबर आपली चर्चा होईल. शरद थांबायचं तू. शरद 2 मिनिटं. शरद 2 एकच प्रश्न. एकच प्रश्न. मला माहिती तू नेक्स्ट मॅचला बोलणार आहे. शरद सध्या कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही जेव्हाही आलात खाली आता तू परत गेलात नाहीये. एक चांगला सफर आहे. काय म्हणशील कर्जत क्रिकेट? तुझ्या तिकडचं क्रिकेट आम्ही पाहिला गेलाय. बरं कर्जत क्रिकेटमधील प्रेक्षक आणि इथल्या ह्या आयोजनाबद्दल तू आज कर्जतला ही तुमची 4थी फेरी आहे. जरूर काय काय म्हणशील तू? कर्जतला आल्यावरती आमचं सक्सेस होतंयच. याच्या पुढे पण आम्ही प्रयत्न करू अजून. तर जरूर आता बघा प्रतीक आता पुढच्या वेळेस आहे ना खऱ्या अर्थाने विचारायचंच नाही लॉट्स कोणते आहेत. हा फुल कमाल. शरद